नमस्कार, माझं नाव प्रियंका संदेश पवार, राहणार चिंचोली भोसे, पंढरपूर. माझं आता 2025 मध्ये झालेल्या निबंधक सहाय्यक म्हणून कार्यालयामध्ये निवड झाली आहे. हा पेपर मी जून 2025 मध्ये दिला होता. तुमचं माध्यमिक शिक्षण कुठे झालं? माझं जे माध्यमिक शिक्षण आहे ते मुळा पब्लिक स्कूल सोनई अहमदनगर येथे पूर्ण झालं आणि त्यानंतर डिग्री माझी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीमधून झाली. माझं जे उच्च माध्यमिक शिक्षण आहे ते DY पाटील कॉलेज पुणे येथे मी पूर्ण केलं. आईवडिलांचं जर बघितलं तर आमचं गावच पडतं पूर्णपणे. जिथं मुलांना सपोर्ट करतात तिथं माझ्या आईवडिलांनी म्हणजे मला मुलासारखंच धरून प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोत्साहन दिलं की ठीक आहे बाबा, तुला जे कोणतं करिअर निवडायचं तू त्यावरती परस्यू करू शकते. जसं आपण बघतो की अधिकारी वगैरे ते एक स्टेटस वेगळंच असते, त्यामुळे मग अगोदरपासून इच्छा होती की हा ठीक आहे आपण पण गव्हर्नमेंटमध्ये जावं. गव्हर्नमेंटचा असं तुम्हाला लहानपणापासून का वाटलं? आपण जसं की बघत होतो गव्हर्नमेंट जे जॉब असते त्यांना एक प्रेस्टिज स्टेटस असतोय, त्यामध्ये परत जे आपले लोक असतात त्यांची जी समस्या सोडवण्यात मदत होऊ शकते हा विचार करूनच मी गव्हर्नमेंट जॉबची प्रिपरेशन चालू केली. अभ्यासक्रमाचा दिनक्रम काय होता तुमचा? सकाळी मी 9 वाजेपर्यंत घरचं सगळं कामावरून 9 वाजता क्लासेस असतात ऑनलाईन, मग 9 ते 12पर्यंत आपला अभ्यास करायचा फर्स्ट स्लॉटमध्ये. त्यानंतर थोडासा रिलॅक्स टाईम, मग 2 ते 4 सेकंड स्लॉट आणि थोडंसं परत घरचं थोडंसं आवरून रात्रीचं परत रिव्हिजनसाठी मी 8 वाजेपर्यंत स्टडी करायची. सकाळचा स्लॉट म्हणजे जे ऑनलाईनचे क्लास असायचे आणि त्यानंतर जे आपण ऑनलाईनमध्ये शिकलोय, जे क्लासमध्ये घेतले तर त्याचं रिव्हिजन करायचे. मी साधारणतः डिग्री झाल्यानंतर 2 वर्ष जॉब केला आणि त्यानंतर मग आपलं हे स्टडी चालू ठेवला. 2021 पासून मी स्टडी करते. तसं बघितलं तर मी अगोदर UPSCचा स्टडी करत होते. बऱ्याच वेळेस प्रिलिम्सपर्यंत जायचं, काहीतरी मार्क्स नाही राहत होते, पण मग आता डिसाईड केलं की UPSC सोबत आपण जे महाराष्ट्र शासनाचे पेपर आहेत ते पण ट्राय करून बघूया. तर त्यानुसार मग पुढची वाटचाल चालू केली, म्हणजे UPSC सोबत मी MPSCचा पण अभ्यास चालू केला. ज्यावेळेस लहानपणी तुम्ही आईवडिलांकडे होता त्यावेळेस तिकडलं अहमदनगरकडलं शिक्षण प्राथमिक ते कसं होतं? माझं मुळा पब्लिक स्कूल म्हणजे जे इंग्लिश मिडियम आहे तर अशा ठिकाणी झालं, तर तिथे सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल होत्या आणि जाण्याचं जे डिस्टन्स आहे ते साधारणतः 15 ते 20 किलोमीटर होतं. तर घरच्यांनी कसं की स्कूल बस वगैरे ड्रॉप करायचं, जेव्हा ते अवेलेबल नसेल तर वडील यायचे घ्यायला, अशा प्रकारे चालू होतं. आईवडिलांचं स्वप्न होतं तुम्ही शासकीय अधिकारी? हो, त्यांनी खूप सपोर्ट केला मला आणि मी ही जी जॉब भेटली याच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त आईवडिलांना जास्त आनंद आहे. मी UPSCचे 2 वेळेस अटेम्प्ट दिले. MPSCचं मी आता मागच्या वर्षापासून चालू केलं आहे, म्हणजे लग्न जेव्हा झालं ना त्यानंतर मी अटेम्प्ट द्यायला चालू केले MPSCचं. एक्झाममध्ये माझी जी आत्ता झाली आहे सिलेक्शन त्यामध्ये 200 मार्कपैकी मला 180 पडले आणि माझी जी रँकिंग होती ती ओपनमध्ये 3rd रँक आणि वुमनमध्ये 1st रँक होती. जसं माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केलं त्याचनुसार माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा सपोर्ट केलं, म्हणजे पेपरला जाणं असो, अभ्यास करायचा वेळ असो, ते त्यांनी शेड्यूल जे माझं होतं तिकडं माहेरी जसं शेड्यूल होतं तसंच इकडं फॉलो करायला काही कोणत्या गोष्टीचं डिस्टर्बन्स वगैरे नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं हा ठीक आहे तुझ्याकडे होत आहे तर तू कर म्हणून ट्राय. मी आता ही पोस्ट घेऊन परत पुढची जी माझी एक्झाम आहे, म्हणजे आता साधारणतः UPSC म्हटलं, MPSC पण पुढचे क्लास 1चे, तर त्याची पण तयारी मी चालू ठेवते. काय स्टडी वगैरे, काय कोणाचं मार्गदर्शन वगैरे त्यातलं लाभलं होतं तुम्हाला? हो, मी काही क्लासेस ऑनलाईन क्लासेस केले होते. माझं डिग्री ॲग्रीमधून झाली आहे, तर मी कृषी अधिकारी वगैरे जे शेती रिलेटेड आहे तर त्यामध्ये जास्त माझा स्कोप आहे, तर मी असे क्लासेस वगैरे जॉईन केलेले आहे. रँकिंगमध्ये आला, पास झाला, त्याच्यानंतर पतिदेवांचा, सासू सासऱ्यांचा, आईवडिलांचा आनंद काय होता त्यावेळेस? काय क्षण होता तो? त्यावेळेस ते चांगले खुश होते. माझे जे मिस्टर आहेत तर त्यांनी खूप सपोर्ट केला आहे, म्हणजे
एक्झामला जायचं असो, माझं शेड्यूल वगैरे असो, मी एखाद्या वेळेस जर अभ्यास करण्यात मागं पडत असेल तर त्यांनी प्रत्येक वेळेस बूस्ट केले की नाही तुझ्याच्याने होऊ शकतं, तू कर. आपल्याकडं अगोदर जसं माइंडसेट तयार झालंय की चूल आणि मूल एवढ्याच पर्यंत महिला राहतात, पण आता जे आपण म्हणतो ती सिच्युएशन बदलत चालली आहे. कारण की जरी आपण आता प्रत्येक घरामध्ये बघितलं तर मुली शिक्षित आहेत, तर सासू सासरे सुद्धा सपोर्ट करतात आणि मुलं जरी म्हटलं तरी त्यांना प्रत्येकाला ते बॅकग्राऊंड भेटलेलं असतं की हां ठीक आहे, जनरेशन गॅप जो असतो अगोदरचा आणि आताचा तो भरपूर वाईड आहे. तर त्यामुळं मुलं सुद्धा त्यांच्या पत्नीला सपोर्ट करावा अशी माझी इच्छा आहे. आज जे पहिले यश मिळालं तुम्हाला ह्याचं श्रेय कोणाला द्या? याचं जर बघितलं तर लहानपणापासून माझे आई वडील आणि लग्नानंतर माझे मिस्टर आणि परत सासू सासरे यांना. ग्रामीण भागातल्या मुलींनी हा संदेश देईल की तुम्ही तुमचे ड्रीम्स परस्यू करा. म्हणजे कोणती पण गोष्ट अडचण येते मान्य आहे, पण त्यावरती आपण कसा मार्ग काढू शकतो, परत पुढे जाऊन आपले जे ड्रीम्स आहे तर त्यासाठी घरच्यांचा सपोर्ट भेटतोच. आता जे गव्हर्नमेंटचे नवीन नवीन स्कीम येतात, बऱ्याच ठिकाणी मुलींना प्रोत्साहन देण्यात येतंय. आता 50% आरक्षण पण महिलांना भेटतंय. तर म्हणजे आपल्याला अपॉर्च्युनिटी येतात आहे पुढं, त्यामुळे आपण त्याचा चांगला फायदा घ्यावा.